मिरज रेल्वे जंक्शन विकासाचं काय झालं? खासदार विशाल पाटील. पुण्यात रेल्वेच्या खासदारांसोबत विभागीय बैठकीत संतप्त सवाल. मिरज रेल्वे जंक्शनमध्ये अमृत भारत योजनेचं काम कधी सुरू करणार आहात, त्याकडं लक्ष कधी देणार आहात, असा संतप्त सवाल खासदार विशाल पाटील यांनी पुण्यात झालेल्या रेल्वेच्या विभागीय बैठकीत विचारलाय. मंडल रेल प्रबंधक कार्यालय पुणे इथं पुणे आणि सोलापूर मंडल मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील खासदार बैठकीस उपस्थित होते. मिरज जंक्शनचे आधुनिकीकरण गेल्या 10 वर्षांपासून रखडले गेले. मॉडेल जंक्शनमध्ये रूपांतर करण्याचं रेल्वे प्रशासनानं यापूर्वी जाहीर केलं होतं. त्याचा विविध योजनात समावेश झाल्याची घोषणा केली होती, परंतु काम काही झालं नाही. त्याची कारणं प्रशासनानं स्पष्ट करावीत, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. मिरज रेल्वे जंक्शन, सांगली रेल्वे स्टेशन, माधवनगर, भिलवडी रेल्वे स्टेशन, आमनापूर, किर्लोस्करवाडी, आरग, सलगरे, रांजणी, कवठेमंकाळ, ढालगाव रेल्वे स्टेशन बाबतच्या प्रमुख मागण्या आणि सोयीसुविधांबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सांगली रेल्वे स्थानकावर विविध सुविधांची आग्रही मागणी त्यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, निलेश लंके, शिवाजीराव काळगे, धैर्यशील मोहिते पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, मेधा कुलकर्णी, ज्योती वाघमारे, ओमराजे निंबाळकर यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राजीव श्रीवास्तव, के मिश्रा, राजेश शर्मा, सुजित मिश्रा आदी उपस्थित होते. पुणे वंदे भारत एक्सप्रेस सांगलीपर्यंत वाढवावी. मुंबई बंगळूर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सांगली बेळगाव हुबळी मार्गे चालवावी. मुंबई पंढरपूर दैनिक एक्सप्रेस सुरू करावी. सांगली चेन्नई एक्सप्रेस, सांगली विशाखापट्टणम, पुरी एक्सप्रेस, सांगली निजामाबाद एक्सप्रेस, सांगली मंगळूर एक्सप्रेस, सांगली हावडा एक्सप्रेस, सांगली अनंतपुरम एक्सप्रेस, पुणे सांगली बेळगाव, सांगली मार्गे चेन्नई, तिरुपती, कोयंबतूर, तिरुवनंतपुरम, हावडा, जम्मू, लखनौ, गुवाहाटी आदी महत्त्वाच्या शहरांसाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी. निजामुद्दीन यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेसला सांगली इथं थांबा द्यावा, अशा तऱ्हेच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान सांगली स्थानकाला NSG 2 दर्जा द्यावा. निवासगृह, क्लॉक रूम, पार्सल बुकिंग सुविधा सुरू करा. हमाल सेवा आणि दिव्यांगांना व्हीलचेअर उपलब्ध व्हावी. दिवसभर दुसरी प्रवासी आरक्षण खिडकी सुरू करावी. प्रलंबित पादचारी पूल आणि एक्सलेटर काम तातडीनं पूर्ण करावं. पूर्व बाजूस स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन सुविधा, कोचिंग टर्मिनल, पीट लाईन आणि ट्रेन वॉकरिंग सुविधा उभाराव्यात. सांगली रेल्वे स्टेशन इथं नवीन वाहन पार्किंग व्यवस्था आणि रेल्वेच्या मोकळ्या जागेत रेल गार्डन तयार करावी. सांगली स्थानकाचं अमृत भारत योजनेतून सुरू असलेलं तसंच रखडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणीही खासदार विशाल पाटील यांनी यावेळी केली आहे.